जय महाराष्ट्र मित्रांनो, लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊनच. आणि आज आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे बागी 4 या सिनेमाने 5व्या दिवशी किती कोटीची कमाई केली. त्याच्या आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही भावांनो. तर चला, काल दिवसभरामध्ये किती पर्सेंट ऑक्युपन्सीने हा सिनेमा ओपन झाला. तर मॉर्निंग शोला 9.15% ऑक्युपन्सी होती, आफ्टरनूनला 18.38, इव्हनिंग शो 22.59, नाईट शो 36.72. अशा पद्धतीने या शोची ओपनिंग झाली. आणि काल दिवसभरामध्ये याने जवळपास 4 कोटी रुपयाचा गल्ला आपल्या बॉक्स ऑफिसवरती कमवला. तर इंडिया नेटमध्ये 4 दिवसापूर्वी याने 35.50 कोटी आणि आजचा 5व्या दिवशीचे 4 कोटी असे 39.75 असं नेटमध्ये कलेक्शन केलं आहे. इंडिया ग्रॉस 47.50, जगभरामध्ये त्याने 6.50 कोटी रुपयाचा गल्ला केला. तर एकंदरीत इंडिया नेट, इंडिया ग्रॉस आणि जगभर असं धरून जवळपास त्याने 54.70 कोटीचा गल्ला आतापर्यंत बागी 4 या सिनेमाने 5 दिवसामध्ये कमवला आहे. तर या सिनेमाला आतापर्यंत कुठे कुठे किती किती शो आहेत त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. तर मुंबईमध्ये याला 466 शो आहेत आणि ऑक्युपन्सी बघायला जाईल तर 18.75% आहे. तर दिल्लीमध्ये 697 शो, म्हणजे दिल्लीमध्ये सर्वात जास्त शो या सिनेमासाठी आहेत. ते ऑक्युपन्सी आहे 34%ची. तर पुण्यामध्ये 205 शो आहेत, 15.75%ची ऑक्युपन्सी आहेत. बँगलोरमध्ये 168 शो आहेत या सिनेमाला आणि ऑक्युपन्सी पाहायला गेला तर 21%ची आहे. तर हैदराबादमध्ये 170 शो आहेत आणि 11.50ची ऑक्युपन्सी आहे. कोलकातामध्ये 152 शो, ऑक्युपन्सी आहे 14.50ची. आणि सुरतमध्ये 258 शो आणि ऑक्युपन्सी आहे ती म्हणजे 11%ची. जयपूरमध्ये 125 शो, ऑक्युपन्सी 42.75, म्हणजे जयपूरमध्ये सर्वात जास्त ऑक्युपन्सी या सिनेमाला आहे. म्हणजे जयपूरमध्ये हा सिनेमा लोक आवर्जून पाहतात हे या ऑक्युपन्सीवरून दिसून येते. तर लखनौमध्ये जवळपास 147 शो आहेत आणि ऑक्युपन्सी आहे ती म्हणजे 22%. मग अशा तऱ्हेने या सिनेमाला प्रत्येक मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोर अशा तऱ्हेने एवढ्या पर्सेंटची ऑक्युपन्सी मिळालेली आहे. आणि या सिनेमाने जवळपास 54.75 कोटीचा गल्ला 5 दिवसामध्ये कमवलेला आहे. तर बजेट याचं 120 कोटी आणि याने आतापर्यंत 54.75 कोटीचा गल्ला जगभरामध्ये केलेला आहे. इंडिया नेट याने केलेला आहे 40 कोटीचा आणि जगभरामध्ये 54 कोटी. तर हा सिनेमा 100 कोटी कमवेल का, याच्यावर तर मात्र प्रश्नचिन्ह 100% राहणारच आहे. तर मग या सिनेमाचं वर्डिट काय येईल, हिट होईल का फ्लॉप होईल, याच्याबद्दल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.